नमस्कार मंडळी. वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी संजीव शाळगावकर. निवडणुकीचा महाराष्ट्रातला शेवटचा टप्पा आता ऐन रंगात आलाय. मुंबईतल्या दोन्ही महासभा व्यवस्थित पार पडल्या. आता यात महत्त्वाचं काय आहे, तर सत्ताधारी म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या NDA तर्फे लोकांना खुश करणारे अनेक प्रकल्प, अनेक प्रोजेक्ट्स म्हणा किंवा संकल्प मांडले जात आहेत. तर विरोधी म्हणजे इंडी आघाडीतर्फे मुस्लिमांसाठी वेगवेगळ्या स्कीम्स, वेगवेगळे प्रकल्प दिले जात आहेत. त्यामुळे दोन शब्द आता प्रचलित झालेत: संतुष्टीकरण आणि तुष्टीकरण. संतुष्टीकरण म्हणजे खुश करणे, तुष्टीकरण म्हणजे एखाद्याचे लांगुल चालन करणे. ऐका तर ही पार्श्वभूमी. आजची माझी वात्रटिका आहे संतुष्टीकरणाचे कवित्व, तुष्टीकरणाचे शिवित्व. ऐका तर. संतुष्टीकरण आणि तुष्टीकरण दोन शब्दांची हाणामारी, राजकारण्यांमध्ये शब्दच्छलाची नुसतीच मारामारी. एक शब्द खुश करणारा, दुसरा लाचारीनं वागणारा. एक PM योजना सांगणारा, दुसरा मते मागणारा. कर्नाटकनं गंमत केली, मुस्लिम खुश एका रात्रीत. ऐका. कर्नाटकनं गंमत केली, मुस्लिम खुश एका रात्रीत. सगळे घातले OBCत, खुला गट गेला कात्रीत. मतांसाठी काय पण बांधतात कमरेचं डोक्याला. मतांसाठी काय पण बांधतात कमरेचं डोक्याला. निवडणुकीत आला भाव, पेट्या नाही तर खोक्याला. फतवे अन एक गठ्ठा मते, ही तर त्यांची ताकद आहे. फतवे अन एक गठ्ठा मते, ही तर त्यांची ताकद आहे. त्यामुळं राजकीय पक्ष त्यांच्या पुढं वाकत आहे. संतुष्टीकरण शब्दाची चोरी करून जस्ट कवी गेलाय. तुष्टीकरण शब्द आता राजकारणात शिवी झालाय. मंडळी, ही होती आजची वात्रटिका. नेहमीप्रमाणे लाईक करा, मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा. चला तर उद्या भेटूया. धन्यवाद.